शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी रविकिरण इंगवले यांच्याकडे देण्यात आलेली आहे। खरं तर आक्रमक नेतृत्व म्हणून रविकिरण इंगवले यांच्याकडे बघितलं जातं। माझ्यासोबत या सगळ्या निवडीनंतर रविकिरण इंगवले आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तुमच्याची। शिवसेनेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा विधानसभेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवून एक 6 आमदार 2 खासदार निवडून देण्यात आले होते। 6 आमदार 2 खासदार असताना देखील 4च नगरसेवक निवडून येण्याची नामुष्की शिवसेनेवर यायची। याचं कारण अद्याप समजलेलं नाही, पण एकंदरीत वास्तविकता पाहता शिवसेनेच्या माध्यमातून किमान एक 8, 10, 15 नगरसेवक निवडून यावे यासाठी माझी वाटचाल सुरू राहील, जेणेकरून कोल्हापूर शहरातून चांगल्या पद्धतीचे शिवसैनिक, चांगलं काम करणारा शिवसैनिक, चांगली कार्यकर्ते यांची चांगली मोठ बांधून पक्षाच्या माध्यमातून एक किमान 8, 10 नगरसेवक, 15 नगरसेवक निवडून यावे यासाठी मी प्रयत्नशील राहील। खरं तर पक्षाची काय अवस्था किंवा पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतर ठाकरे गटा बहुतांशी जिल्ह्यातले नेते जे आहेत ते शिंदे गटाकडे गेले। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा पक्षाला गतवैभव आणून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, कशी पार पाडणार? साहेब, एक वेळ अशी होती भारत देशामध्ये, अखंड भारत देशात फक्त 2च खासदार होते भाजपचे, पण त्याच्यावर त्यांनी चांगल्या पद्धतीने शिवसेनेला हात धरून महाराष्ट्रामध्ये आली, चांगली बळकटी स्थापन केली। आणि मुळात आमचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष, ही एक अतिशय तळागाळात रुजलेली एक चांगली संघटना आहे। कार्यकर्ते जिथल्या तिथं आहेत, शिवसैनिक जिथले तिथं आहेत। ज्या लोकांना म्हणजे जे 50 खोके एकदम ओके जी म्हण गाजली, सुविचार गाजला, ते सर्वजण निघून गेले, पण संघटनेतले प्रमुख पदाधिकारी जसे आहेत तसेच आहेत। त्यामुळे संघटनेला काय बाधा झालेली नाही। उलट वसंत ऋतूनंतर जसं पडझड असते झाडाला, तशी पडझड निघून गेली आणि एखाद्याला वाटत असते आपण एक सत्ताधारी पक्षात जावावं, त्याशिवाय काम होत नाही, तर त्यांच्या मनाच्या संकल्पना आहेत। मुळात शिवसेना ही डाव्या बाजूला थांबून म्हणजे विरोधी पक्षात असताना फार आक्रमक आणि चांगलं काम करून दाखवते, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। खरं तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आहे, असं असताना आपलं एक वेगळं अस्तित्व शहरामध्ये आहे आणि त्यामुळंच तुम्ही देखील आमदारकीच्या वेळी किंवा विधानसभा निवडणुकीवेळी ही जागा खरं तर ठाकरे गटाकडे यावी असा आग्रह धरलेला होता। आता इथून पुढे देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवताना महायुती म्हणून पुढं जावं लागू शकतं। मग अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये समन्वय? महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करणं योग्यच आहे, कारण एकमेकाला संलग्न प्रश्न आहेत, एकमेकाबद्दल विचार जुळले। जरी शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी सर्वांना सामोपचाराने घेऊन पुढे सरका असा एक विचारधारा शिवसेनेची आहेच। आणि अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते कोणी असो, महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करताना मला तर असं वाटतं की महानगरपालिकेवर 100% महाविकास आघाडीची सत्ता येणार। पण अगदी जबाबदारीनं बोलतो, खात्रीशीर बोलतो, ज्या पद्धतीनं कोर्टाला अजूनही 56 लाख मतं एक्स्ट्रा कशी आली संध्याकाळी 6 नंतर, त्याचे CCTV फुटेज द्या, ह्या कोणत्याही प्रक्रिया भाजप पक्षाने पूर्ण केलेल्या नाही। निवडणूक आयोगानं मागून देखील निवडणूक आयोग कोर्टाला सादर करत नाही, म्हणजे याचा अर्थ जनतेनं समजून घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जे कोण विधानसभेला निवडून आले त्यांचे स्वतःचे जवळचे कार्यकर्ते सोडले तर जनतेला त्यात कसलाही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे अगदी इतना सन्नाटा क्यों है बाई त्या टाईप ते परिस्थिती तिथं निर्माण झाली होती। म्हणजे याचाच अर्थ जनतेला हे निकाल पटलेले नाहीत। जर महानगरपालिकेची निवडणूक विदाऊट EVM आणि घुसखोरी, मतदारांची घुसखोरी न करता जर हे लढलेत तर समोरच्यांची डिपॉझिट जप्त करून शिवसेना दाखवेल। खरं तर तुमची जिल्हा प्रमुखपदी निवड जरी झालेली असली तरी पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली काम करणं शक्य नाही आपल्याला, असं हर्ष सुर्वे यांनी तर स्पष्टच सांगून टाकले। त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही।
20 वर्ष मी नगरसेवक होतो, स्थायी समिती सभापती, उपमहापौर म्हणून मी काम पाहिलं, 7 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम केलं, शहरातली मोठ अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधून दाखवली आणि या माझ्या कार्यप्रणालीवर सन्मान्य पक्षप्रमुखांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वास हा माझ्यासाठी नुसती शाबासकी नाही, हा फार मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाला तडा न लावू देता मी चांगल्या पद्धतीचं कार्य करून दाखवेन. ज्यांना काय बोलायचं आहे ते त्यांचा विषय, कारण ही नेमणूक मी नाही केलेली, मी कोणाचं पद हिसकावून घेतलेलं नाही, काढून घेतलेलं नाही. पक्षप्रमुखांनी, पक्षश्रेष्ठींनी, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी माझी नेमणूक केलेली आहे. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो की त्यांनी माझ्या विश्वास ठेवला. पण असं जरी असलं तरी त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा प्रमुख पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मला वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आलेलं होतं की तुमचं नाव फायनल आहे, तुम्हीच जिल्हा प्रमुख असणार आहात आणि ऐनवेळी हे नाव बदललं गेलं असा त्यांचा आरोप. काय आरोप, कशाबद्दल हा आरोप आहे मला खरोखर माहिती नाही आणि मला ह्या वादात पडायचं नाही. कारण सांगतो आहे का, मला पक्ष बळकट करायचा आहे आणि मी सर्वांना घेऊन जाणार, अगदी हर्षल सुर्वेंच्या सहित सर्वांना एक संघ ठेवून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू, याकडं माझा चांगला दृष्टिकोन राहील. हे जे काय चालू आहे पक्षीय अंतर्गत, हे सर्व पक्षामध्ये असतं, त्याकडं दुर्लक्ष करून पक्षवाढीसाठी काम करणं हेच महत्त्वाचं समजतं. तुम्ही दुर्लक्ष करणार म्हणताय, पण त्यांचं वाक्य असं आहे की तुम्ही जे आहात रवी किरण अंगवले ते वेगवेगळे पक्ष फिरून आलेले आहेत, आत्तासुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वीकारलं गेलं नाही म्हणून. आणि असं असताना जर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जात असेल तर अशांना आम्ही खांद्यावर घेणार नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांच्या मनात काय आहे काय नाही खरोखर मला माहितीच घ्यायचं नाही. पण कोण कोणत्या पक्षातून कसे फिरत आले याचं राजकीय विश्लेषण वरिष्ठांना माहीत असतं, वरिष्ठांना समजत असतं की आपण कोणाला ही धुरा सांभाळायला द्यावी. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाच असेल तर मी अन्य कोणाच्याबद्दल स्टेटमेंट कशाला करू. उलट त्यांना माझं मत आहे की एकत्रित राहून आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू, की जेणेकरून उद्धव साहेबांना त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की मला ताट मानेनं कोल्हापुरात यायचं आहे आणि मला महालक्ष्मीच्या चरणी माझं मस्तक टेकवताना मला ताट मानेनं आत येऊन द्याल का. तर त्यासाठी यांनी झगडलं पाहिजे. मी कोण आहे, मी कसा आहे, ते कसे आहेत किंवा हा कसा आहे याच्याकडे दुर्लक्ष करणे हीच काळाची गरज मी समजतो. त्यांनी सन्मान्य पक्षप्रमुखांच्यासाठी, पक्षाच्या भवितव्यासाठी, पक्षवाढीसाठी माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीनं काम करावं हीच माझी सर्वांनाच विनंती. माझ्यासोबत काम करावं असं आवाहन तुम्ही एका बाजूला करताय, मात्र हा जो आता चव्हाट्यावर वाद येतोय त्याचा कुठेतरी पक्षाला देखील फटका बसणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर हा वाद मिटावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसा काही प्रयत्न तुम्ही करणार आहात का, तसा पुढाकार घेणार आहात? आत्ताच मी एक शब्द बोललो ना आपल्याला की सगळ्यांनी एकत्रित राहून काम करू, पक्ष संघटना बळकट करू, विरोधी पक्षाला हानी पोचवण्या इतपत आपली ताकद आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग, शिवसेनेचं मतदान अजूनही मागं आटलेलं नाही. आत्ताही तुम्ही जर एक्झिट पोल पाहिला, मुंबईचा पहा, कोल्हापूरचा पहा, तुम्हाला शिवसेना सगळीकडे दिसणार. याची भीती आणि याचं पोटशूळ हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला आहे. म्हणून त्यांची फोडाफोडीचं राजकारण सुरू असतं. कोणत्या पक्षात जरा वितुष्ट निर्माण झालं की तिथं जाऊन फोडणी टाकणे हे त्यांचं काम आहे. पण जे कोण असतील आमच्यातले पदाधिकारी, माझी विनंती आहे पुन्हा एकदा त्यांना की चांगल्या पद्धतीनं आपण संघटित राहून काम करू. जेवढी संख्याबळ वाढेल महानगरपालिकेत तेवढी संख्याबळ आपण वाढवण्यात मला पाठबळ द्यावं ही मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. ही नाराजी दूर होईल का, पेल्यातलं वादळ पेल्यातच थांबेल? नाही, हे वादळ वगैरे काय नाही, मला असं वाटत नाही वादळ असतं. एखादं माझी इच्छाशक्ती असते. आता एक उदाहरण खातीर सांगतो, मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं पक्षाकडे, मला मिळालं का नाही. मग मिळालं नाही म्हणून मी काय तर उलटसुलट बोलणे हे मला शोभत नाही. त्यामुळे भविष्य आपल्याला उज्ज्वल आहे. भविष्य उज्ज्वल असताना अगदी कुठंतरी काहीतरी क्षुल्लक गोष्टी काढून कोणाचंही ऐकून, चार चुकीचं संकल्पना सांगणाऱ्या माणसांचं ऐकू नये कुणीच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, आणि आपण चांगल्या पद्धतीत काम करू. समजा आता कोण येत नसेल त्याला मी काही करू शकत नाही, पण चांगल्या पद्धतीची बळकटी मात्र मी जिल्ह्यात 100% आणणार.
तर पहिला आपण हे होते शिवसेना ठाकरे गटाचे नूतन जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले. खरं तर ही जी काही निवड झालेली आहे ती वरिष्ठ स्तरावरून झालेली आहे. वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही माझी निवड केलेली आहे आणि त्यामुळे जे काही नाराज पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की एकत्र या, आपण एकत्र मिळून या सगळ्या पक्षाचं बळ वाढवूया, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना पुन्हा ताटमानेनं कोल्हापुरात आणूया, अशा पद्धतीचं आवाहन देखील रविकिरण इंगवले यांनी या निमित्तानं केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.